तर आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी चटणी आणि ह्या चटणीला डोसा चटणी ही म्हणतात आणि ह्या चटणीला तुम्ही पोळी सोबत, पराठे सोबत किंवा थालीपीठ सोबतही खाऊ शकतात। जर तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा काही खाण्याची इच्छा होत नसेल तर तुम्ही ही चटणी नक्की बनवून खाऊन बघा। ही खास डोस्याची चटणी आहे, परंतु ह्या चटणीच्या टेस्टमुळे मी ह्या चटणीला तोंडाची चव वाढवणारी चटणी असं नाव दिलं आहे आणि बनवायला खूप सोपी असून 5 मिनिटात तयार होते। आणि ह्या चटणी सोबतच आपण क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा बनवणार आहोत। तर ही चटणी आणि डोस्याची रेसिपी शिकायची ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यात 5 ते 6 चिंचेचे चिचुके काढून घेतलेले चिंचेचे तुकडे टाकायचे। जर तुमच्याकडे चिंच जर नसेल तर ही चटणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यात पोहे खाण्याचे 3 चमचे लिंबाचा रस टाका आणि यात टाकायचा आहे आता 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे। जर तुमच्याकडे ओला नारळ जर नसेल त्याऐवजी तुम्ही 1 वाटी खोबऱ्याचे तुकडेही टाकू शकता। ओल्या नारळाचे किंवा खोबऱ्याचे तुकडे करण्याचे कारण असंच की मेजरमेंट घ्यायला सोपं जातं आणि मिक्सर मध्येही व्यवस्थित बारीक होतं। आणि यात टाकायचे आहे आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रकचे तुकडे आणि चवीसाठी 7 ते 8 मिरच्या। ह्या मिरच्या मध्यम तिखट आहे त्याच्यामुळे मी 7 ते 8 टाकत आहे। जर तुमच्या मिरच्या जर जास्त तिखट असेल तर तुम्ही 4 ते 5 टाका। असं मिरचीचं प्रमाण जर घेतलं तर चटणी मध्यम तिखट होते, नाहीतर मग तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिरची कमी जास्तही करू शकतात। आणि यात टाकायचं आहे आता अर्धी वाटी पुदिना आणि पाव वाटी कोथिंबीर आणि एवढ्या ह्या चटणीला अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी मीठ टाकायचं आणि ह्या सगळ्यांना आता मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग यात अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि तुम्हाला चटणी किती पातळ किंवा घट्ट हवी यानुसार तुम्ही पाणी टाका। पाणी टाकल्यानंतर फिरवून याची पेस्ट तयार करून घ्या। तर मलाईदार ह्या चटणीचं टेक्स्चर आलं पाहिजे। चला तर ह्या चटणीला आता सर्व करण्यासाठी एका भांड्यात काढून घेऊया। तर झाली आहे ना तयार मलाईदार तोंडाला पाणी सुटणारी चटणी। तर ह्या चटणीला पाहून माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय की नाही? तुम्हाला पण ही चटणी खाऊशी वाटती ना? तर तयार आहे आपली ही तोंडाची चव वाढवणारी चटणी। जर तुम्हाला ह्या चटणीला जिरे मोहरी हिंगची फोडणी द्यायची असेल तर तीही देऊ शकतात, परंतु ही चटणी आम्हाला अशीच खायला आवडते। चला तर आता डोसे बनवून घेऊ। तर डोसे बनवण्यासाठी मी गॅसची फ्लेम ऑन करून तवा कडकडीत गरम करून घेतला आहे आणि त्यावरती 2 चमचे तेल टाकलं आहे। नंतर पाण्याचा शिपका मारून ह्या तव्याला पुसून घ्यायचं, म्हणजे मग तव्याला डोसा चिटकत नाही आणि कमी तेलात किंवा मग तेलाचा वापर न करता डोसा तयार होतो असंही म्हणू शकतात। कारण ह्या तव्याला आपण फक्त ग्रीसिंग करून घेतलं आहे, याला नंतर तेल टाकण्याची गरज नाही आणि 3 ते 4 डोसे नंतर पाण्याचा शिपका मारून पुसूनही तयार होतात। तर डोसा बनवण्यासाठी बॅटर इतकं घट्ट असायला हवं आणि डोसा बनवण्यासाठी चमचा सपाट तळाचा घ्या किंवा वाटीचा वापर करा। अशा पद्धतीने डोस्याचं बॅटर टाकून डोशाला पसरून घ्या आणि ही प्रोसेस फास्टली करावी लागते। तर तुमच्या मनात आता प्रश्न असा असेल की डोस्याचं बॅटर कसं तयार करायचं? तर हे डोस्याचं बॅटर तयार करण्यासाठी तुम्हाला 4 वाटी साधा तांदूळ घ्यायचा, त्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि 1 चमचा मेथी दाणे घ्यायचे आणि या सगळ्यांना चांगलं धुवून दिवसभर किंवा मग 7 ते 8 तास भिजत ठेवा। नंतर यातलं पाणी काढून ह्या सगळ्यांना मिक्सरमध्ये बारीक तयार करून याची पेस्ट तयार करून घ्या आणि याची बारीक प्युरी तयार झाली पाहिजे। तर त्यासाठी तुम्ही मिक्सरमधून काढण्यासाठी थोडं पाणीही वापरू शकतात आणि जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर बॅटर जास्त पातळ होईल। आणि मिक्सरमधून बॅटर हे एकदम बारीक काढायचं आहे, म्हणजे पेस्टच्या फॉर्ममध्ये, आणि रात्रभर झाकून ठेवायचं आणि सकाळी नाश्त्यासाठी यात मीठ टाकून तुम्ही याचे डोसे बनवू शकता। तर हे बघा डोसा भाजल्यानंतर अशा पद्धतीने खालून सुटतो। तर एक डोसा भाजण्यासाठी सरासरी 3 मिनिट लागतात। तर सर्व करण्यासाठी तयार आहे आपला क्रिस्पी कुरकुरीत डोसा। चला तर तयार केलेले ह्या क्रिस्पी कुरकुरीत डोस्यासोबत आपण तयार केलेली डोस्याची चटणी म्हणजेच तोंडाची चव वाढवणारी चटणी सोबत खाऊया। तर आपली ही डोसा आणि चटणीची रेसिपी हेल्दी आणि टेस्टी तर आहे, त्याचसोबत 100% सात्विकही आहे। जे व्यक्ती डाईटवर आहे किंवा तेलकट खात नाही त्यांच्यासाठी तर ही क्रिस्पी टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी आहे। आणि आपला हा डोसा पण बघू शकतात किती कुरकुरीत झाला आहे आणि चपातीसोबत तुम्ही चटणीला अशा पद्धतीने स्प्रेड करूनही खाऊ शकतात। खूप चविष्ट लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत पौष्टिकतेसोबतच सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। तर ह्या रेसिपीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळे आवडीने खातील।
तर ह्या रेसिपीला परफेक्ट मेजरमेंटनी बनवायचं दाखवलं आहे, त्यामुळे पहिल्यांदा बनवणाऱ्यांनाही सहज जमेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मग अशा पद्धतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।